ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। मालेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शेखर अशोक पाटील यांनी मालेगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था संचलित माध्यमिक विद्यालयात झालेल्या शिक्षक व कर्मचारी भरती भ्रष्टाचाराबाबत अगोदरच छावणी पोलीस स्टेशन येथे तक्रारीवर 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। यांच्या तक्रारीवर नाशिक जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे असे समोर आलेले आहे। शेखर पाटील यांनी महात्मा फुले शिक्षण संस्था मालेगाव संचलित सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मालेगाव येथे शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनील माधवराव वडगे, सेक्रेटरी जिभाऊ रघुनाथ अहिरे यांनी व संस्थेचे मुख्य लिपिक निलेश सोमनाथ वडगे व तत्कालीन मुख्याध्यापक जगताप या 4ही मिळून शिक्षिका सुवर्णा दिलीप अहिरे यांची शिक्षण अधिकारी प्राथमिक नाशिक यांनी पवित्र पोर्टलनुसार 2018 ची नेमणूक असल्याने यांची मान्यता रद्द करण्यात आली। तर या 5ही संशयित आरोपींनी 2020 मध्ये शिक्षण अधिकारी व वेतन अधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक जिल्हा परिषद नाशिक व शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक यांच्याशी हात मिळवणे करून 2020 रोजी 8 दिवसात नेमणूक मान्यता व वेतन श्रेणी मान्यता मिळवून व या शिक्षिकेला 2014 पासून नेमणूक दाखवून 70 ते 75 लाखांची शासनाची फसवणूक केलेली आहे। याबाबत छावणी पोलीस स्टेशन मालेगाव येथे शेखर पाटील यांच्या तक्रारीनुसार दिनांक 21/1/2026 या रोजी गुन्हा दाखल झालेला आहे। 23 जून 2017 पासून पवित्र पोर्ट लागू झालेला आहे, तरी देखील शिक्षण अधिकारी, वेतन अधिकारी, शिक्षण उपसंचालक हे शासकीय अधिकारी शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करीत आहेत। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।